नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार वसंतराव चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी मुदखेड शहर व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची दिनांक 28 मार्च 2024 रोजी बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील बदलत्या राजकारणाची चर्चा व काँग्रेस पक्षावर असलेली निष्ठा यावर सर्वांनी काँग्रेस पक्षाचं ध्येय धोरण तळागाळातील सर्वसामान्य जनतेशी पटवून त्याच ताकदीने वसंतराव चव्हाण यांना मुदखेड तालुक्यातून मोठा प्रतिसाद देऊन निवडून आणण्याच्या संदर्भात लवकरच नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांची शहरात कार्यकर्त्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला मुदखेड तालुका व शहर काँग्रेस पक्षातील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोतवार, शंकर राठी, माजी नगरसेवक कैलास गोडसे, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे, केशव कदम, करीम खान साहब, बंदे अलीखा पठाण, गोविंद कालानी, तेजा पाटील, मुंगल श्याम चंद्रे, इलियास अब्बासी, सूर्यकांत चंदते, मोहम्मद नईम, गौस सेठ, अजहर हुसैन, पाशाभाई, खालील कुरेशी, अतिक अहमद, मोईन भाई फुलवाले, मुजीब पठाण, रमेश भाऊ बोडके, जितेंद्र पानपट्टे, गिरीश कोत्तावार, इकबाल कुरेशी, रफिक मसालेवाले, शेख बबलू, अविनाश चंदते, विजय मिटकर यासह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.